नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आजकालच्या जगामध्ये विवाहबाह्य संबंध ही गोष्ट काही खूप मोठी नवीन आणि आश्चर्यकारक राहिलेली नाही आहे. दिवसागणिक आपण अनेक प्रकरणं विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणारे गुन्हे याबाबतच्या बघत असतो. अशीच एक घटना अलीकडेच घडलेली आहे. 2020 साली पवन आणि आंचल यांचं लग्न झालं. सुखाने संसार सुरू होता. पवन त्याच्या बायकोवरती अतोनात प्रेम करायचा आणि आंचल ही सुद्धा पवनवर तितकंच प्रेम करायची. 3 वर्षानंतर यांना एक मुलगी झाली. सर्व काही सुरळीत चाललेलं होतं. पण नंतर आंचलनेच पवनला संपवलं. आता सुखाचा संसार ते थेट टोकाचं पाऊल या मधला जो भाग आहे तोच अत्यंत दुर्दैवी आहे मित्रांनो. यामध्ये एक अँगल आहे, तो म्हणजे विवाह बाह्य संबंधाचा. आंचल जी पवनची पत्नी होती, तिच्याच भाच्यासोबत प्रेमसंबंध जुळून आले होते लग्नानंतर. तिचा भाचा म्हणजे अंकित त्याचं नाव. आंचल आणि अंकितचे विवाहबाह्य अनैतिक संबंध सुरू होते. अंकित हा अविवाहित होता. पवनला जेव्हा या प्रकरणाची माहिती कळाली तेव्हा अर्थातच त्याने विरोध केला. आपल्या पत्नीला आंचलला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. सुरुवातीला ती माझं चुकलं, माझ्याकडनं चूक झाली, आता असं होणार नाही, मी हे प्रकरण इथंच सोडून देते असं म्हणायची. पण नंतर चोरून लपून तिचे अंकित सोबतचे संबंध हे सुरूच होते. पवनला अदनमधनं कळायचं. काही वेळा तो इग्नोर करायचा, पण काही वेळा तिला समजून सांगायचा. कारण दोन गोष्टी यामध्ये आहेत. एक तर पवनचं आंचलवरती अतोनात प्रेम होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची मुलगी, लहान मुलगी. त्याला वाटायचं की आपल्या मुलीची ती पर्वा करेल, आपल्या मुलीसाठी ती हे सगळे एके दिवशी बंद करेल, या आशेवरती तो जगत होता. पण आंचलने या गोष्टीला कधीच पूर्णविराम दिलाच नाही. मग या दोघांमध्ये भांडणं वाढू लागली. त्यानंतर पवनने त्याची बहीण हिला या सर्व प्रकाराची कल्पना दिली. त्याला कळून चुकलं होतं की आता आंचल सुधारेल अशी शक्यता फारच कमी आहे म्हणून. त्याने आपल्या बहिणीला हे प्रकरण सांगितलं आणि हे सुद्धा सांगितलं की जर माझं काही बरं वाईट झालं तर त्याला आंचल जबाबदार असेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. कालांतराने ही भांडणं, हे वाद हे वाढायला लागले आणि एके दिवशी आंचल ही भांडण करून आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी निघून गेल्यानंतर पवनने तिला फोन केले, समजावून सांगितलं, परत बोलवलं, आपल्या मुलीची शपथ दिली. पण आंचल सहजासहजी येण्यासाठी तयार नव्हती. पण काही दिवसांनी आंचलने पवनला फोन केला की मी घरी परत येत आहे, तुम्ही कामावरनं 5:30 पर्यंत घरी या. आंचल ही तिच्या सासरी म्हणजे आपल्या घरी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर तिने परत पवनला फोन केला. पवन म्हणाला मी कामात आहे, मी येतोच. तिने 5:30ला सांगितलं होतं, पण पवनला येण्यासाठी जवळपास 8 वाजले. 8 वाजता पवन आल्यानंतर त्याने घरात पाऊल ठेवताच घरात एक तर अंधार होता, सर्व दिवे लाईट बंद होते. पवनने तपासण्याचा प्रयत्न केला की इलेक्ट्रिसिटी गेली आहे का, कशामुळे लाईट बंद आहेत, पण त्याला कारण काही सापडत नव्हतं. तो जसा जसा घरात आत गेला त्याला कोणाची तरी चाहूल लागली, कोणीतरी घरात आहे. त्याला वाटलं आंचल आहे म्हणून त्याने आंचलला आवाज दिला. आंचलला आवाज देताच जवळपास 3 ते 4 जण पवनवरती तुटून पडले. त्यामध्ये एक होता अंकित, ज्याच्यासोबत पवनच्या बायकोचे आंचलचे अनैतिक संबंध होते. ते तुटून पडले. त्यांनी पवनला जबर मारहाण केली. त्यानंतर एका खुर्चीवर त्याला बांधून ठेवलं. बांधून ठेवल्यानंतर त्याचे तळपाय, तळहात आणि कपाळावरती इलेक्ट्रिकचे शॉक देण्यास सुरुवात केली. इतकी अमानुषता का आणि कशासाठी हे कळण्यास मार्ग नाही मित्रांनो. त्याला शॉक्स दिले, त्याला जवळपास अर्धमेलं करून टाकलं. अर्धमेलं केल्यानंतर त्या पुढची क्रूरता अजून आंचलने दाखवली. पवन हा मेला नव्हता, तो शुद्धीवरती होता, बघू शकत होता. पण तो मारहाणीमुळे आणि शॉक्समुळे तो गर्भगळीत झालेला होता, त्याच्यामध्ये त्राण उरला होता, पण तो बघू शकत होता. पवन या स्थितीत असताना
आंचलने त्याच्या समोर आपला प्रियकर अंकित सोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याच्या समोर पवन हे सगळं डोळ्यांनी बघत होता. ते केल्यानंतर त्यांनी पवनला आणखी मारहाण दिली. तो ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडात अनेक कपडे कोंबले. जितकं शक्य आहे तितकं कापड कोंबून त्याचं तोंड बंद केलं आणि त्याला शॉक आणि मारहाण ही पद्धत चालू ठेवली. हे सगळं केल्यानंतर जवळपास मध्यरात्रीच्या सुमारास पवन याचा मृत्यू झाला. रक्तस्राव, मारहाण आणि शॉक्समुळे त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आंचलने त्याच्या बहिणीला हे कळवलं की त्याची तब्येत खराब आहे, त्याचा मृत्यू झाला वगैरे वगैरे, आणि स्वतः घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. जेव्हा पवनची बहीण हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळी आंचल ही त्याच्या मृतदेहा शेजारी बसून रडत होती, नाटक करत होती, आणि आंचलची बहीण शिखा ही सुद्धा त्या ठिकाणी होती आणि दोघीही रडत होत्या. पवनने त्याच्या बहिणीला आधीच कल्पना दिलेली असल्यामुळे तिला सर्व प्रकार लक्षात आला आणि तिने हळूच पोलिसांना याची कल्पना दिली की असं असं यामागचं बॅकग्राऊंड आहे. डॉक्टरांना आधीच संशय आलेला होता, कारण पवनच्या मृतदेहावरती जखमा, इलेक्ट्रिक शॉकचे मार्क्स या सर्वांमुळे डॉक्टरांनी मृतदेह हॉस्पिटलमध्ये येताच पोलिसांना आधीच माहिती देऊन ठेवलेली होती. पोलिसांना सुद्धा मृतदेह बघताच सर्व कल्पना आली. त्यात पवनच्या बहिणीने पोलिसांना सर्व काही सांगून दिलं होतं. पोलिसांनी आंचलची चौकशी करण्यास सुरुवात केली. अर्थात तिला काहीच उत्तरं देता येत नव्हती, कारण तीच होती जी मृत्यूच्या वेळी पवनच्या सोबत होती. तिला काही उत्तर देता येईना. उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर तिने अगदी सहज मान्य करून टाकलं की हो, मी आणि माझ्या प्रियकराने मिळून माझ्या पतीचा खून केलेला आहे. याचा ना तिला पश्चाताप होता ना काही गिल्ट होतं. ती आपल्या कबुली जबाबात एवढं म्हणाली की मी पवनला मारायला नव्हतं पाहिजे. जर मला अंकित सोबत राहायचं होतं तर मी पळून गेले असते तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, जे झालं ते झालं. मित्रांनो, या क्रूर महिलेने आपल्या नवऱ्याला छळ करून हाल करून मारलं, ज्याने तिचे सर्व गुन्हे पोटात घातले होते आणि ती कधीतरी सुधरेल या आशेवरती तिच्यासोबत संसार करत होता. पण विकृतीला काही परिसीमा नसते आणि विकृतीला काही मर्यादा सुद्धा नसतात, ज्या तिने आपल्या अर्धमेल्या पतीसमोर ती प्रियकरासोबत शरीर संबंध प्रस्थापित करून पार केलेल्या मर्यादा आपण बघितलेल्याच आहेत. मित्रांनो, सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि आता पुढे खटला सुरू होईल, कारण तिच्यावर लवकरच आरोपपत्र दाखल होईल. मित्रांनो, ही पूर्ण घटना आहे उत्तर प्रदेश मधली. या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.